रताळे स्वीट पोटॅटो उपवासाला खाण्याचा पदार्थ। हा पदार्थ आपण रोजसुद्धा खाऊ शकतो, अगदी भन्नाट चवीचा नाश्ता बनवून। छान धुवून घ्यायचे, साल काढायची, मध्यम छिद्रांच्या किसणीतून किस करून घ्यायचा। लोखंडाची कढई घ्यायची, त्यात 2 चमचे तेल घालायचं। तेल तापल्यानंतर जिरे मोहरीची फोडणी घ्यायची, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घातल्या आणि बारीक चिरलेला कांदासुद्धा घालायचा। कढीपत्त्याची पानं घातली, थोडासा हिंग घातला। उपमा आपण ज्याप्रमाणे करतो ना त्याप्रमाणेच ही रेसिपी आपल्याला बनवायची आहे। यामध्ये आपल्याला आवडत असेल तर आपण शेंगदाणेसुद्धा घालू शकतो आणि भिजवलेली उडीद डाळसुद्धा मी यात घातलेली आहे। हे छान परतल्यानंतर यात मीठ घालायचं। मीठ कांद्यापुरतं आणि आपण जो कीस घालणार आहे त्यापुरतं सुद्धा घातलं आणि रताळ्याचा कीस घातला। रताळ्यामध्ये फायबर्स आणि स्टार्च भरपूर प्रमाणात असतं, यामुळे शरीराला ग्लुकोजचा पुरवठा होतो, यामुळे झोप छान लागते आणि शरीराला ताकद मिळते। याशिवाय यामध्ये व्हिटॅमिन B6 असतं, जे मेंदूसाठी अतिशय उपयोगी आहे, यामुळे मानसिक आरोग्य ठीक राहतं। छान मऊ शिजण्यासाठी यामध्ये अगदी थोडंसं 3-4 चमचे पाणी घालायचं आणि झाकण ठेवून छान 2-3 वाफा काढायच्या। यामध्ये चवीला अगदी अर्धा चमचा साखर आणि लिंबू पिळायचं आणि मग काय एकदम झणझणीत आणि एकदम बॅलन्स चवीचा उपमा, आपला रताळ्याचा उपमा तयार। नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट रेसिपी। त्याचप्रमाणे रताळ्याच्या किसमध्ये थोडासा राजगिऱ्याची पावडर टाकली आणि त्यात थोडंसं मीठ आणि तिखट घालून याचे पॅटीससुद्धा तयार केले। तव्यावर हे पटकन शिजतात। वरून कोथिंबीरसुद्धा घाला, माझ्याकडे जरा शॉर्ट होती। रताळ्याचा उपमा, रताळ्याचे पॅटीस आणि कवठाची चटणी, मग काय भन्नाट रेसिपी। करून बघा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।